हर हर महादेव. ज्योतिष हा विषय पूर्णपणे प्लॅनेटरी पोझिशन्सवर डिपेंडेड आहे. अनेकांना असं वाटतं की हे इतके लांब असणारे ग्रह तारे आपल्या जीवनावर खरंच काही फरक करत असतील का? तर चला आपण एका उदाहरणामध्ये हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. सूर्य. सकाळी 8 वाजेचा सूर्य आपल्याला ज्या प्रकारे एक विटॅमिन डी साठी उपयुक्त आहे, तोच जर 12 वाजेचा सूर्य असेल तर आपल्याला त्याचा त्रास होतो. म्हणजे जर आपण एखाद्या सिग्नलवर असेल, आपली गाडी तिथे उभी असेल, सकाळी आपल्याला त्रास नाही होत, पण तेच जर दुपारी 12 वाजून गेले असतील तर आपल्याला उन्हाचा त्रास होतो. तसंच चंद्राबद्दल बोलायचं झालं तर पौर्णिमेला समुद्रामध्ये भरती येते, तसेच अमावस्येला अहोटी येते. मग हे कसं? काहीतरी तर असेल ना त्यांचं ग्रॅव्हिटी. ग्रहमालेतील सगळेच ग्रह स्वतःच्या ग्रॅव्हिटीनुसार दुसऱ्यांना प्रभाव देत असतात. त्यामुळेच आपल्याला हे फरक दिसून येतात. जर चंद्राचा प्रभाव समुद्रावर होऊ शकतो तर आपल्यावर का नाही होऊ शकत? मानवी शरीरसुद्धा 70% पाण्यानेच तर बनलेले आहे. मग का नाही प्रभाव पडू शकत? असेच सर्वच ग्रह आपल्या जीवनावर काही ना काही परिणाम करत असतात. तुम्हाला या विषयावर काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. धन्यवाद.